अनेक ट्रेडर इंडिकेटरवर अवलंबून राहतात, पण प्रोफेशनल ट्रेडर सर्वात आधी ट्रेंडलाईन काढतात. फक्त 2 पॉईंट जोडून तुम्ही मार्केटची दिशा ओळखू शकता. आज आपण ट्रेंडलाईन आणि चॅनेल हे पूर्णपणे समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, US फ्लॅश चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण बघा सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय आहे ते समजून घेतलं आहे. आता आज आपण ट्रेंडलाईन आणि चॅनेल शिकणार आहोत. हे 2 टूल वापरून मार्केटमध्ये अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे हे आपण सहज ओळखू शकतो. तर चला बघूया. ट्रेंडलाईन म्हणजे काय? ट्रेंड म्हणजे ही मार्केटची दिशा. फॉरेक्स मार्केटमध्ये मुख्यतः 3 प्रकारचे ट्रेंड असतात. फॉरेक्समध्ये क्रिप्टो असू दे, इंडियन स्टॉक मार्केट साईडेत हे ट्रेंड चालतात. पण आपण फॉरेक्ससाठी बघायला लागलो म्हणून आपण फॉरेक्सच्या हिशोबानं विचार करूया. तर पहिला ट्रेंड आहे तो अप ट्रेंड. मार्केट सतत वर जात असते. यामध्ये हायर हाय आणि हायर लो तयार होत असतात. या ट्रेंडमध्ये आपल्याला बाय करायची संधी असते. तर पुढचा ट्रेंड आहे डाऊन ट्रेंड. यामध्ये मार्केट सतत खाली येत असते. लोअर हाय आणि लोअर लो तयार होत असतात. या ट्रेंडमध्ये आपल्याला सेल करण्याची संधी मिळते. आणि नेक्स्ट तिसरा जो आहे तो आपला आहे साईडवेज ट्रेंड. यामध्ये मार्केट ना वर जातो ना खाली जातो, एका रेंजमध्ये फिरत राहतो. अशा वेळी ट्रेडिंग करताना खूप आपल्याला काळजी घ्यावी लागते. तर ट्रेंडलाईन म्हणजे चार्टवर काढलेली एक सरळ लाईन असते. ही लाईन मार्केटचा ट्रेंड दाखवते. अप ट्रेंड लाईन हायर हायचे लो जोडून एक लाईन काढायची. जोपर्यंत प्राईस त्या लाईनचा रिस्पेक्ट करतो, आदर करतो, तोपर्यंत तो ट्रेंड मजबूत असतो. आणि डाऊन ट्रेंड लाईन म्हणजे लोअर हाय जोडून एक लाईन काढा. जोपर्यंत प्राईस याच्या खाली आहे तोपर्यंत डाऊन ट्रेंड सुरू असतो. तर आता लक्षात आलं तुम्हाला? तर पुढचं आता आपण बघूया ट्रेंड लाईन कशी काढायची. आता बघा, पहिला स्विंगचा लो शोधायचा. आता पहिला स्विंगचा जो लो येते तो लो शोधायचा. दुसऱ्या हायर हायचा लो आहे तो लो शोधायचा. हे दोन्ही पॉईंट जोडायचे. हे दोन्ही पॉईंट जोडला बस, ही तुमची ट्रेंड लाईन झाली. कमीत कमी ट्रेंड लाईनसाठी 2 पॉईंट लागतात. 3 वेळा प्राईस जर ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट केली तर ती आणखी मजबूत मानली जाते. तिसऱ्यांदा जर झालं ती आणखी मजबूत मानली जाते. चॅनल म्हणजे काय? आता चॅनल म्हणजे 2 समांतर ट्रेंड लाईन. पहिली जी असणार ती सपोर्ट म्हणून असणार आणि दुसरी जी असणार ती रेजिस्टन्स म्हणून असणार. वरच्या साईडला जी सपोर्ट पकडलेली असणार 1 पॉईंट, 2 पॉईंट, 3 पॉईंट, कितीही जास्त असू शकतात. ते जितके जास्त पॉईंट्स असतील तेवढा मजबूत. तर एक खाली सपोर्ट म्हणून लाईन असणार आणि एक वरती दुसरी रेजिस्टन्स म्हणून लाईन असणार. मार्केट या दोन्ही लाईनमध्ये फिरत असतो, त्यावेळी त्याला म्हणायचं चॅनेल. तर आता चॅनेलचे पण प्रकार आहेत. तर ॲसेंडिंग चॅनेल, याच्यामध्ये मार्केट हळूहळू वर जात असतो, म्हणजे स्विंग याचा वरच्या साईडला शिफ्ट होत असतो आणि याच्यामध्ये बाय करण्याची संधी असते. आणि ॲसेंडिंगमध्ये मार्केट खाली येतो, याच्यामध्ये आपल्याला सेल करण्याची संधी मिळते. आणि आपला जे रेग्युलर जे असतो हॉरिझॉन्टल चॅनेल, ह्याच्यामध्ये मार्केट एकाच रेंजमध्ये असतो, एकाच रेंजमध्ये ट्रेडिंग असतो. एक पर्टिक्युलर झोन असतो आणि त्याच्यामध्येच तो ट्रेड करत असतो. ना त्यातून ब्रेकआउट देतो ना तो ब्रेकडाऊन देतो, त्याच्यामध्ये चेंज करतो. आणि नंतर ज्या टायमिंगला ब्रेकआउट येते त्या टायमिंगला आपण एंट्री एक्झिट करतो. तो आपण पार्ट नंतर शिकणार आहोत. फक्त आपला एक नॉमिनल आता माहिती देत आहे तुम्हाला. तर पुढचा पॉईंट तोच आहे, ट्रेंड लाईन ब्रेकआउट. कधीकधी प्राईज हा ट्रेंड लाईनला तोडतो, याला ट्रेंड लाईन ब्रेकआउट म्हणायचं. पण
प्रत्येक ब्रेकआउट हा खरा असेल असं सांगू शकत नाही आपण. त्याला आपल्याला कन्फर्मेशन कॅन्डल मिळेपर्यंत आपण एंट्री घेणं चुकीचं आहे. आता बघा, रेंज एका रेंजमध्ये चॅनलच्या रेंजमध्ये राहिला, तर तो चॅनलच्या रेंजमध्ये राहिल्यानंतर एकदा रिस्पेक्ट केला, दोनदा, तीनदा असं झालं आणि चौथ्यांदा ब्रेकआउट दिला. तर ब्रेकआउट दिल्यानंतर परत रिटेस्ट करायला त्या चॅनलच्या लेवलला येतो. त्या टायमिंगला आपल्याला एंट्री घ्यायची असते. डायरेक्ट ब्रेकआउट दिला म्हणून आपण तिथं फेक ब्रेकआउटसुद्धा असू शकतो. तर ही ट्रेंडलाईन एंट्री घेताना आपल्याला जर बाय करायचं असेल तर ते ब्रेकआउट दिल्यानंतर परत प्राईज ही ट्रेंडलाईनच्या जवळ ज्यावेळी येईल त्या ठिकाणी बुलिश हरामी किंवा बुलिश इंगल्फिंग हा जर तयार झाला तरी कन्फर्मेशन मिळाली असं आपण समजू शकतो. आपण मागील व्हिडिओमध्ये बुलिश हरामी आणि बुलिश इंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न ते सगळे बघितले आहेत. जर बुलिश हरामी आणि बुलिश इंगल्फिंग काय असते हे तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही मागील व्हिडिओ जाऊन बघू शकता. तर आपण इथं जर बुलिश हरामी किंवा एंगल्फिंगचा आपल्याला जर कन्फर्मेशन मिळाली तर आपण बाय घेण्याचा, ट्रेड बाय करण्याचा आपण विचार करू शकतो. सेम सेल रेंजमध्ये जर एंट्री घ्यायची असेल, जर प्राईस डाऊन ट्रेंडला आला, डाऊन ट्रेंड लाईनजवळ आला तर तिथे बुलिश एंगल्फिंग किंवा शूटिंग स्टार जर तयार झाली तर आपल्याला आपण ती कन्फर्मेशन ॲज पकडून आपण तिथे पर्टिक्युलर स्टॉक, इंडेक्स किंवा फ्युचर आपण तिथे सेल करू शकतो. आता बिगिनर्स ट्रेडिंग ज्या चुका करतात त्या चुका बघा. प्रत्येक छोट्या स्विंगला ट्रेंडलाईन जोडणे ही चूक आहे. प्रत्येक छोट्या ट्रेंडला आपण स्विंग जोडू शकत नाही. जबरदस्तीने ट्रेंडलाईन काढणे, जिथे मॅच होत नाही तिथे ट्रेंडलाईन काढणे, परत पुढं कन्फर्मेशन मिळालेलं नाही तरी पण आपण तिथं जबरदस्ती एंट्री घेणे, स्टॉप लॉस न लावता एंट्री घेणे. लक्षात घ्या मित्रांनो, ट्रेंडलाईन हे गाईड आहे, गॅरंटी वॉरंटीची काही नसते. नाहीतर तुम्ही म्हणाल परफेक्ट जायलाच पाहिजे, तसं काही नसतं. एक नॉमिनल गाईडलाईन असते ही आपल्याला, की बाबा इथून आपण वर जाऊ शकतो, अप ट्रेंड चालू आहे किंवा डाऊन ट्रेंड चालू आहे किंवा चॅनल ब्रेकआउट झाला आहे, हे आपण परफेक्ट नाही, एक नॉमिनल अंदाज स्टॉप लॉस लावून काम करणं गरजेचं आहे. तर बघा, आज आपण काय शिकलो, ट्रेंड म्हणजे काय शिकलो. जर तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल तर तुम्ही परत एकदा जाऊन बघू शकता. आपण ट्रेंड म्हणजे काय हे शिकलो. अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साईडवेज ट्रेंड, हे 3 ट्रेंड आपण शिकलो. त्यामध्ये आपल्याला ट्रेंड लाईन कशी काढायची हे सुद्धा शिकलो. त्याच्यानंतरनं चॅनल म्हणजे काय, त्याच्यानंतरनं ट्रेंड लाईन ब्रेकआउट, परत एंट्री आणि एक्झिट कशा टाईपप्रमाणे घ्यायची हे शिकलो. जर तुम्ही ट्रेंड लाईनचा योग्य प्रकारे वापर जर केला तर चुकीचे जे ट्रेड होतील ते आपले वाचतील आणि योग्य एंट्री मिळवण्यासाठी आपण वाट बघू शकतो. म्हणजे यात आपला लॉस कमी होऊ शकतो. विदाऊट स्टॉप लॉसमध्ये एंट्री घेणं हे सर्रास चुकीचं आहे. तर हे झालं. हे समजलं असं नसेल तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा बघू शकता. तर आज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय हे बघणार आहोत. 50 EMA 200 EMA वापरून परफेक्ट ट्रेंड कसा ओळखायचा हे आपण बघणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये आपण मूव्हिंग ॲव्हरेज, EMA, SMA याचा वापर करून ट्रेंड कन्फर्मेशन आणि एंट्री एक्झिट कशी घ्यायची हे आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, एका तुमच्या मित्राला शेअर नक्की करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.